करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण 49 वासंतीची प्रस्तावना। वासंती ह्या काव्यसंग्रहाला मी लिहिलेल्या ज्या प्रस्तावनेने सरकारी शिक्षण खात्याला हादरा दिला आणि क्रमिक पुस्तकांतील काव्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या शिक्षकांना दिला, त्या ऐतिहासिक महत्त्वाच्या माझ्या प्रस्तावनेमधला काही भाग माझ्या चरित्राच्या वाचकांना समजलाच पाहिजे, नको का? तो भाग मी पुढे देतो आहे। काही वर्षांपूर्वी एका प्राथमिक मराठी शाळेतील 3ऱ्या इयत्तेच्या वर्गात तेथील शिक्षक क्रमिक पुस्तकातील एक उपदेशपर कविता शिकवित असताना जाण्याचा मला प्रसंग आला। वर्गातील मुलांची उमर सरासरी 8 ते 9 वर्षांची असेल। मराठी वाचनाची व त्यांची ओळख होऊन 2च वर्षे झाली होती। तथापि आरंभीचा गाण्यामार्फत काव्याशी झालेला त्यांचा परिचय जमेत धरला नाही, तर कविता वाचनाचा श्री गणेशा गिरवावयाला आरंभ करून त्यांना 1च वर्ष पुरे झाले असेल नसेल इतकेच। शिक्षक मजकूर धरा बुद्धीपोटी विवेके तुम्ही हो, बरा गुण तो अंतरा माझी राहो हा श्लोकार्ध आपल्या मगदुराप्रमाणे मन लावून शिकवित होते, अगर शिकविण्याचा प्रयत्न करीत होते। त्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती करावयाची म्हणजे धरा म्हणजे धरा, बुद्धी म्हणजे बुद्धी, पोटी म्हणजे आपल्या मनात, इथे छातीवर जोरकसपणे हात मारून ते सांगत होते। विवेके म्हणजे विचारे, विचार म्हणजे काय? इथे शिक्षक मजकुरांचा आवाज घोगरा पडला नि त्यांना स्वतःलाच विचार पडला। अशा रीतीने प्रत्येक शब्दाची छाननी करून त्या काव्याचा त्यांनी अक्षरशः पंचनामा मांडला होता। पुराण ऐकणाऱ्या भाविकांप्रमाणे मुले जांभया देऊन आपली रसिकता दर्शवीत व शिक्षकाचा प्रश्न आलाच तर बुद्धी म्हणजे बुद्धी असे झोपेतून उठल्याप्रमाणे किंचाळत होती। गाफील श्रोत्यांच्या गलबलाटाकडे दुर्लक्ष करून ज्याप्रमाणे निर्धावलेला वक्ता गिरणीच्या यांत्रिक निर्जीवतेने वाक्यांमागून वाक्ये फेकीत जातो, तद्वत सदर शिक्षकांनी त्या काव्याची विल्हेवाट चालवलेली होती। दुसरा कोणीही शिक्षक त्यांच्या जागी असता तरी देखील त्या काव्यावरील त्याच्या विवेचनाचा मुलांकडून अधिक लक्षपूर्वक सत्कार झाला असता किंवा नाही याविषयी मी साशंक असल्याने त्या शिक्षकाच्या सहनशीलतेचे कौतुक करीत नि मुलांची आणि त्या काव्याची कीव करीत मी वर्गाबाहेर पडलो। आज तागायत आमच्या शालेय सृष्टीतील काव्याची स्थिती अशी आहे। बिगारीसाठी बनविलेल्या पुस्तकांपासून तो तहत प्रौढ विद्यार्थ्यांसाठी वैशाख मासी प्रतिवर्षी येणाऱ्या पद्यात्मक उतार्यांच्या पुस्तकांपर्यंत सरसहा दृष्टोत्पत्तीस येणारे काव्य एकाच दर्जाचे नि लायकीचे असते। शिक्षणाची अन जीवनाची फारकत झाल्याने शिक्षण निरुपयोगी ठरते। या शैक्षणिक सिद्धांतातील सत्य जर कोठे तीव्रतेने पटत असेल तर ते हल्लीच्या क्रमिक पुस्तकातील कविता वाचताना। सदर पुस्तकांमधील काव्यापुरतेच सध्या विवेचन करावयाचे झाल्यास त्या बाबतीत आमच्या शाळा खात्याची स्थिती प्रख्यात अमेरिकन कुंभकर्ण रिप व्हॅन विंकलसारखी आहे। 25 वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत पाऊल टाकल्यावर कज्जेक फावती होऊन रस्त्यात असावी घरात शांती सदा हे उच्च दर्जाचे काव्य आम्ही ज्या परवचा वजा चालीवर म्हणत होतो त्याच सुरावर आजचे बाबा लोक शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत राहू नये हे पूर्वोक्त काव्याचे तुल्यगुणी भावंड आपल्या कंठातून काढीत आहेत। स्वतःच्या निष्काळजीपणाने नळाच्या हातात पडलेला बावळट हंस स्वतःच्या सोडवणुकीसाठी माझी म्हातारी आजारी आहे, तिला 7वा दिवस आहे असल्या साहेबाकडून रजा मिळवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सबबा आज वर्षानुवर्षे सांगत आहे, तरी त्यांचा अजून कोणाला कंटाळा आला नाही। ओखटे का गोमटे जया नुमटे अशा साधूंची व चाटगडी मिळवून खटनट एकवटणाऱ्या करंट्यांची लक्षणे ऐकता ऐकता कान किटून अशा काव्यांच्या बाबतीत त्या करंट्यांप्रमाणेच लिहो नेणे वाचू नेणे अशी आपली स्थिती असती तर बरे झाले असते असे पुष्कळांना वाटावयास लागल्यास नवल नाही। हिंदुस्थानातील हिंदी लोकांच्या स्वराज्यविषयक चळवळीचा विलायतेतील पार्लमेंटाच्या बऱ्याचशा मेंबरांना जितका सुगावा आहे तितकाच आधुनिक महाराष्ट्र वाङ्मयाच्या आणि त्यातील काव्याच्या प्रगतीचा टेक्स्टबुक रिव्हिजन कमिटीला असेल। केशवसूत, विनायक दत्त, टिळक, गोविंदाग्रज, बालकवी तांबे, बी वगैरेंसारख्या वैभवशाली कवींच्या काव्यकुसुमांचा सुगंधी सडा शारदेच्या प्रांगणात भरगच्च सांडून
त्यांच्या उन्मादक सुवासाने महाराष्ट्र रसिक वेडावून गेलेला असताना सदर कमिटीच्या टेबलावर किंवा चौरंगावर अद्याप ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, मोरोपंत, आनंद तनय, अनंत फंदी यांच्या काव्यांच्या पोथ्या उघडलेल्या असून कमिटीचे मेहरबान सभासद नाकावर चष्मे चढवून त्या पुराणकवी श्रेष्ठांची इतर अनेक उत्कृष्ट काव्ये वगळून त्यातून नेमकी करंट लक्षणे, दत्ताने केलेले गुरु, देवाशी सख्य, सत्संग असली रटाळ काव्ये हुडकून काढण्यात गुंग झाले आहेत. अपवादादाखल मशार निल्ले सभासदांनी अपराधी मुलाला निहाळणाऱ्या हेडमास्तरी नजरेने आपल्या चष्म्याच्या वरून आधुनिक कवींकडे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांच्या नजरेच्या आटोक्यात कालमानाने त्यांच्या आसपास होते म्हणूनच की काय, चिंतामणी पेटकर, लोंढे, मोगरे यांहून इतर कवी मावू शकले नाहीत. मॉन्टफर्ड रिफॉर्म्स होऊन तदनंतर आता सायमन कमिशनचा रिपोर्ट बाहेर पडायची वेळ झाली तरी ज्या क्रमिक पुस्तकांचे विद्यार्थी अद्यापी 1857 सालचा राणीचा जाहीरनामा वाचित बसले आहेत त्या पुस्तकांमध्ये काव्याच्या बाबतीत तर इतक्या आधुनिक दृष्टीची अपेक्षा करणेच निष्फळ ठरेल. हरिततृणाच्या मखमलीच्या हिरव्या हिरव्यागार गालिच्यावर बालकवींची फुलराणी झोके घेत आहे तरी क्रमिक पुस्तकाच्या सृष्टीत अजून प्रफुल्ल होऊन सुपुष्प ठेलेच आहे. तिकडे जो जो झोरे घरटी ती फांद्यांमधुनी झुलती निजले चिऊ खाऊ असली गुंगविणारी अंगाई गीते तांबे यांची शारदा किरकिऱ्या बाळांना गात बसली आहे, तर क्रमिक पुस्तकातील आई आपल्या छबुकड्याला निजविण्यासाठी सुतार उत्तमसा आणवून पाळणा रंगीत कसा बनविला हा पाळण्याच्या उत्पत्तीचा इतिहास सांगत बसलेली आहे. मंगल देशा, प्रियतम देशा, महाराष्ट्र देशा, आमुचा प्रियकर हिंदुस्थान किंवा हा हिंद देश माझा असली मायभूमीच्या विषयी रोमांचयुक्त अभिमान उत्पन्न करणारी गाणी महाराष्ट्रातील घराघरांतून गायली जात असताना शाळेच्या आवारात मात्र अद्यापि खाड्या त्यात व जन्मभूमी नयनी पाहिन केव्हा तरी असले निर्जीव श्लोक म्हटले जात आहेत. कोटचा शिवाजी राजा निजधर्माचा अभिमानी यापुढे अशा जाणिवेने इकडे विनायक तळमळत असताना व यापुढे न भगवा झेंडा कोठेही नाचायचा असे हृदयभेदक उद्गार माधव काढीत असताना तिकडे क्रमिक पुस्तकातील अलम ऐतिहासिक काव्याची मिरासदार गोपिकाबाई पुढे माझा नारायण तरुण तो पुत्र तिसरा असा आपल्या मृत पुत्राबद्दल क्रमवार शोक करीत बसलेली आहे. प्राप्त काळ हा विशाल भूधर सुंदर लेनी तयात खोदा आणि समतेचा ध्वज उंच धरून नीतीचा ध्वज उंच धरारे असा आजच्या परिस्थितीला अत्यंत अनुरूप उपदेश तिकडे केशवसूत तरुण पिढीस देत असताना इकडे क्रमिक पुस्तकांच्या नीतीपर काव्याची मदार असो आम्ही अतिपतित दुराचारी तूच होऊनी बा सदय आम्हा तारी असल्या परमेश्वरापुढे स्वतःची विनाकारण नाचक्की करून घेणाऱ्या सांप्रदायिक पद्धतीच्या भक्तिपर वेचांवर किंवा बरे सत्य बोला आणि भला रे भला बोलती ते करा असल्या कानी कपाळी पडून बोथट झालेल्या नीतिपर श्लोकांवर अथवा विडा पैजेचा उचलू नको, गहाण डुलवू नको, जामीन राहू नको अशा कोर्टाच्या वातावरणात मुरलेल्या कायदेबाजाच्या ओठात शोभणाऱ्या व्यावहारिक फटक्यांवरच असलेली दिसून येते. सदर नीतिपर काव्यात उपदेशाच्या परिणामकारकतेकडे जसे दुर्लक्ष केलेले आढळते तद्वतच काल परिस्थितीकडेही कानाडोळा केलेला आढळतो. आज महाराष्ट्रातून अगदी इंग्रजी न बोलणारे लोक देखील ब्रिज किंवा तत्सम पत्त्यांचे सुधारलेले डाव खेळत असताना शाळेतील मुलांना खेळू नका केवळ गंजीफांचे, ते खेळ गादीवर बैसण्याचे किंवा त्या सोंगट्या भांडण लाविताती असा पेशवाईच्या काळातील ऐदी तरुणास केला तरच शोभणारा उपदेश क्रमिक पुस्तकांतून केला जात आहे. विषयाच्या व विचाराच्या दृष्टीनेच केवळ क्रमिक पुस्तकातले काव्य मागासलेले नसून रचनेच्या व मुलांच्या वयानुरूप निवडीच्या दृष्टीने देखील त्यांच्यात तितकाच ढिलेपणा आहे. कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहत बाई इतक्या सोप्या व काव्यमय रचनेची गाणी हातालगत असताना क्रमिक पुस्तकातले काव्य पेरून या ते मन धान्य एक खंडीस घे शेतकरी अनेक किंवा खेळामध्ये खेळ तथापि पाट्या व्यायाम देण्यास तयार मोठ्या असल्या ढोबळ सुलभतेवर रमलेले आहे. तसेच प्रतितीविने बोलणे व्यर्थ होते
किंवा द्वैताला तू विसरू नको असल्या ओळींचा अर्थ 9 वर्षांच्या मुलांना समजला पाहिजे अशी जी टेक्स्टबुक कमिटी अपेक्षा करते तीच. म्हणतात जे मराठी भाषा होणार ही असे नष्ट, मिळणार काय करुणी व्यर्थ हिला वाचवावया कष्ट असल्या आर्यांचा अर्थ करावयाला 13 वर्षांच्या मुलांना सांगत आहे. एवंच आजकालच्या नाटकांतील पद्यात जितके काव्य असते तितकेच आमच्या शाळा खात्यातील क्रमिक पुस्तकात सापडते. राणीच्या शिक्क्याच्या आधारावर अगदी गुळगुळीत झालेला 1867 सालचा पैसा आज व्यवहारात जसा चालवून घ्यावा लागतो तद्वत मंजुरीचा शिक्कामोर्तब जोपर्यंत या क्रमिक पुस्तकांवर आहे तोपर्यंत त्यांच्या आतील पद्य किंवा गद्य कितीही जुनाट झाले असले तरी चालवून घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आज जवळजवळ 2 तपे झाली तरी आमच्या क्रमिक पुस्तकांचा कंपोज त्यावरील आवृत्तीच्या व सालाच्या आकड्यांखेरीज आणि राजा राणीच्या फरकाशिवाय बदललेला आढळून येत नाही. बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटीकडून सालोसाल मागील आवृत्तीभर हुकूम प्रकाशित होणाऱ्या बैबलाप्रमाणेच ती वर्षानुवर्षे छापली जात आहेत. हे छपाईच्या दृष्टीने जरी कितीही सोयीचे असले तरी छापखान्याबाहेर पसरलेल्या सृष्टीत अत्यंत गैरसोयीचे व अनर्थकारक आहे याची जाणीव अद्यापी खात्याला होत नाही ही दुःखाची गोष्ट आहे. असले पद्य वाचण्यास सरावलेली बालके शाळेच्या आवाराबाहेरील सृष्टीत जेव्हा येतात तेव्हा घोडा घोडा म्हणतात तो हाच काय असे चाचपडत विचारणाऱ्या जंगली ऋषिकुमाराच्या अजानतेपणाने काव्य काव्य म्हणतात ते हेच काय असे विचारू लागतात. सुंदर शब्दांना, कोमल कल्पनांना व गोड चालींना बालपणापासून मुकलेली ही अर्भके मोठी झाली की सौंदर्यपूर्ण निसर्गाकडे, कौतूहलोत्पादक जीविताकडे आणि गूढ भविष्यकाळाकडे विटलेल्या, किटलेल्या आणि थकलेल्या दृष्टीने पाहू लागतात. त्यामुळेच मासिकांमधून अधेमध्ये छापलेल्या कवितांची पाने, पुस्तकात चित्रे शोधणाऱ्या मुलांच्या घाईने उलटणारे वाचक आजकाल वाढत्या प्रमाणावर आहेत. गायन ऐकणाऱ्या श्रोतृगणात आगगाडीतून रात्री प्रवास करणाऱ्या उतारूंप्रमाणे डुलक्या घेणाऱ्या रसिकांची संख्या आज अधिक आहे. या सर्व दोषांची जबाबदारी निपक्षपात बुद्धीने सांगावयाचे म्हणजे प्राथमिक शाळांतून आजकाल आमच्या मुलाबाळांना ज्या दर्जाचे काव्य व ज्या किमतीचे गायन शिकविले जात आहे त्यावर आहे. क्रमिक पुस्तकांच्या पुरवणीदाखल काही काव्यसंग्रह केवळ मुलांसाठी म्हणून प्रकाशित झालेले अलीकडे आढळात येऊ लागले आहेत. पण या नूतन संग्रहांतून पूर्वोक्त पुस्तकातील काव्याचेच लोण पुढे पोचविलेले असते इतकेच. जुन्या कवींविषयी कुठला अनादर न बाळगता मला असे स्पष्ट विचारावेसे वाटते की मुलांसाठी काव्याचे उतारे काढावयाला बसले म्हणजे ज्ञानेश्वर, एकनाथादी जुन्या कवींचे वेचे आरंभी तोरणाप्रमाणे टांगले पाहिजेत असा काही कोणी संग्रहकावर जुलूम केला आहे की काय? या संत कवींची धोंड आमच्या मुलांच्या मानगुटीवर नेहमी नेहमी काय म्हणून? मुलांच्यासाठी कविता निवडणाऱ्यांची, मग ते शाळा खाते असो अगर इतर संग्राहक असोत, एक मोठी चूक होत असते. मुलांची नीती व शील सुधारण्याच्या कामी हे लोक जेव्हा काव्याचा साधन म्हणून उपयोग करण्याचा अट्टहास दाखवितात तेव्हा त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. लहानपणापासून नीतीपर काव्यांचा खुराक चालू ठेवून सुद्धा आजकालच्या तरुणांचे शील बरोबर नाही अशी ओरड नीतीपर काव्ये शिकविण्याचा आग्रह धरणारे हेच जुनाट आत्मे करीत असतात. यावरून काय दिसून येते? वर्गाच्या भिंतींवर डकविलेली साधू संतांची निवडक वचने वाचून मुलांची नीती जितकी सुधारते तितकीच क्रमिक पुस्तकातील नीतीपर वेचे वाचून सुधारते. नीती शिक्षणाचे मार्ग व पद्धती निराळ्या आहेत. काव्याने नीती शिक्षण देणे म्हणजे एखाद्या शस्त्रवैद्याच्या नाजूक धारेच्या हत्याराने पेन्सिली ताशीत बसण्यासारखे हास्यास्पद आहे. हिरवळीतून लपत छपत जाणाऱ्या रुपेरी ओढ्याच्या प्रवाहाप्रमाणे निसर्गातल्या प्रत्येक वस्तूमधून लपंडाव खेळणारे सौंदर्य हुडकून काढण्यास जे मदत करते तेच काव्य. बरे सत्य बोला, यथातथ्य चाला हे काव्य नव्हे. आनंदी या आनंदगडे, इकडे तिकडे चहूकडे किंवा आकाशींच्या ताऱ्यासंगे झिम्मा खेळू ये हे खरे काव्य आहे. काव्याचे पहिले कडवे कानावर पडताच मुले आनंदाने डोलू लागली पाहिजेत. त्यांच्या नकळत त्यांच्या पायांनी ताल धरला पाहिजे. गवतावर बागडणाऱ्या कोवळ्या करडाप्रमाणे ती बागडू लागली पाहिजेत.
कविता शिकत असताना समोरील फळ्यावर त्यांना शब्दांची निर्जीव जंत्री न दिसता त्यांच्या चित्तफलकावर नवीन नवीन कल्पनांची चित्रे उमटताना दिसावयास पाहिजे. ज्यातील शब्द वहीत टिपून घ्यावयाचे असतात ते काव्य नव्हे. आमचे काव्य वाचल्याने मुलांचा शब्दसंग्रह वाढेल असे प्रस्तावनेत आश्वासन देणारा लेखक सदाशिवराव भाऊ पेशव्याच्या तोतयाप्रमाणे काव्यावर आपला हक्क सांगत असतो. तसेच मेलेल्या बेडकाच्या अवयवांचे पृथक्करण करणाऱ्या प्राणिशास्त्राच्या विद्यार्थ्यांप्रमाणे कवितेच्या ओळी ओळीतील शब्दांची अन्वयासाठी उलथापालथ करावयालाच पाहिजे. तशा कसोटीला न उतरणारे लिखाण काव्यच नव्हे असे आग्रहपूर्वक सांगणाऱ्यांच्या काव्यविषयक कल्पना एखाद्या पुराणवस्तू संग्रहालयात ठेवण्याच्या लायकीच्या आहेत. जे विचार सरळ गद्यात मांडता येतील ते मुद्दाम अवघड शब्दांचा गोपाळकाला करून व्यक्त करण्याचे काव्य हे जसे माध्यम नव्हे तसेच नीतीचे व ज्ञानाचे धडे देण्याचेही ते साधन नव्हे. ज्यांना ज्ञान पाहिजे असेल त्यांनी पंडितांकडे पळावे. उपदेश पाहिजे असल्यास हरदासी कथेला हजर राहावे. कवीच्या तोंडूनच असल्या गोष्टी ऐकावयाला मिळाल्या पाहिजेत असली आतताईपणाची अपेक्षा त्यांनी करू नये. कवीचे कार्य अगदी निराळे आहे. पायाळू माणसाला ज्याप्रमाणे भूमिगत द्रव्य दिसते असे म्हणतात त्याप्रमाणे निसर्गातल्या निरनिराळ्या दृश्यात दडलेली सौंदर्याची आणि सत्याची दौलत केवळ कवीच्याच नजरेला दिसत असते. आयुष्यातील अगदी साध्या साध्या गोष्टींवर अतिपरिचयाने पडलेले उपेक्षेचे अवगुंठन कवी आपल्या हलक्या हाताने बाजूला करून त्यामध्ये किती सुंदर आशय भरला आहे याची जगास जाणीव करून देतो. गुप्त कल्पना उजेडात आणणे व गुप्त भावना चेतविणे हेच खरे कवीचे काम आहे. असल्या कवींची काव्ये जर आमची मुले बाळे गुणगुणू लागतील तरच त्यांना ज्ञानाची कुंपणे ओलांडून प्रतिकूल परिस्थितीचा पडदा फाडून पलीकडे पसरलेल्या सौंदर्याच्या चिरंतन सृष्टीत स्वच्छंद विहार करता येईल. फुलपाखरे ही नेहमी सुंदर फुलांवरच बागडत असतात. सुंदर कल्पना जर मुलांना दिसल्या तर ती आपोआपच त्यांच्या भोवती रुंजी घालू लागतील. अशा कल्पना त्यांच्या अंतःकरणात कायमच्या खेळतील व असली गाणी त्यांच्या ओठांवर अष्टोप्रहर खेळतील. उद्या या कविता पाठ करून या असली जादा ताकीद त्यांना अशा काव्यांबद्दल देण्याची पाळी केव्हाही येणार नाही. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.